आपलं मागच्या व्हिडिओमध्ये चालू होतं प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम नायट्रिल्स. जनरल रिॲक्शन झाली होती आणि एक एक्झाम्पल पण झालं होतं. तर पुढचं एक्झाम्पल बघा. बेन्झोनायट्रिल घेतला समजा आपण, बेन्झोनायट्रिल सी ट्रिपल बॉन्ड एन, याचं नाव आहे बेन्झो नायट्रिल. म्हणजे बेन्झिनला कोणता ग्रुप ॲड करायचा? सायनाइड ग्रुप ॲड करायचा. याचं रिडक्शन करावं लागेल. म्हणजे काय घेतो आपण? हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ काय होता? स्टॅनस क्लोराईड डायल्यूट HCl. बरोबर. स्टीफन रिॲक्शन नाव दिलं होतं आपण हिला. पहिले तुम्हाला इंटरमिडिएट कंपाऊंड मिळतो, असं मिळालं तर बघा. इमिन नाव होतं त्याचं, बेन्झीन CH डबल बॉन्ड NH HCl. आठवत असेल तुम्हाला, जनरल रिॲक्शनमध्ये आपण त्याला इमिन असं नाव दिलं होतं. आता इथं नाव काय राहील? बेन्झा अमाइन हायड्रोक्लोराईड झालं. त्याचे नाव लिहायची गरज नाही. याचं काय केलं होतं आपण? हायड्रॉलिसिस केलं होतं. हायड्रॉलिसिससाठी H3O प्लस किंवा काय H2OH+ असं वापरलं होतं. काय मिळतो आपल्याला? अल्डिहाइड. बेन्झीनपासून कोणता अल्डिहाइड मिळेल? CHO अल्डिहाइड. कोणता अल्डिहाइड आहे माहिती आहे तुम्हाला? बेन्झा अल्डिहाइड प्लस अमोनियम क्लोराईड बाहेर पडतो NH4Cl. याच रिॲक्शनला नाव दिलं होतं आपण स्टीफन रिॲक्शन नाव दिलं होतं. हे जे नायट्रिल्स यांचं आपण रिडक्शन वेगळ्या पद्धतीने करू शकतो. बाय युझिंग द डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड वी गेट अल्डिहाइड्स. म्हणजे असं RC ट्रिपल बॉन्ड N, काय तो नायट्रिल. काय करायचं? रिडक्शन. काय बोललो मी? कशाने रिडक्शन करायला लावलं तुम्हाला? DIBALH असं. DIBALH म्हणजे काय? डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. तुम्हाला मिळतो अल्डिहाइड H3O प्लस. अल्डिहाइड म्हणजे काय राहील? RCHO. सो इट इज aldehyde. So nitriles can be also reduced by diisoaluminum hydride. एक्झाम्पल घेऊ आपण, थोडं कठीण घेऊ. पेंट 3-in-1 नायट्रिल घेऊ. कसं बघा? पेंट 3-in-1 नायट्रिल. याच्यापासून अल्डिहाइड मिळवायचं आपल्याला. मग पहिले तो लिहिता यायला पाहिजे आपल्याला. पेंट 3-in-1 नायट्रिल. पेंट म्हणजे किती कार्बन? 5. 1 2 3 4 5. 1ला नायट्रिल आहे. मी इथं आपण CN घेऊ. भले ट्रिपल बॉन्ड N. 1 नायट्रिल झाला. पुढे हा 1 आकडा आहे नायट्रिलला. 1 2 3 4 5. 3 in म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये काय करावं लागेल? डबल बॉन्ड. बाकीचे काय भरायचे? हायड्रोजन्स. मग इथं काय राहील? CH3 1 2 3. इथं CH2. सो दिस इज पेंट 3-in-1 नायट्रिल. याच्यापासून मिळतो तुम्हाला अल्डिहाइड. तोच वापरायचा डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड H3O प्लस. हा CN ग्रुप जो आहे त्याचं कन्वर्शन कशात होतं? फक्त CHO मध्ये. म्हणजे कसं मिळेल तुम्हाला? CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CN group is converted into CHO. ज्याचं नाव सांगावं लागेल तुम्हाला आता.
काय नाव राहील त्याचं बरं सांगा तर. तसं अल्डिहाइड जो फंक्शनल ग्रुप त्याला 1 2 3 4 5 झालं. मग पेंट 3 आणि 4च्या मध्ये डबल बॉन्ड आहे. मग 3 डबल बॉन्डसाठी काय इन आणि अल्डिहाइडसाठी काय वापरतो आपण एल. पेंट 3 इनल. So this is the preparation of aldehydes by using the nitriles, by reduction of nitriles. पुढचं बघा, preparation of ketones from nitriles and Grignard's reagent. काय वापरायचं आपल्याला Grignard's reagent. अगदी पहिल्याच चॅप्टरमध्ये हा शब्द गेला होता आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट. अल्कोहोल फिनॉल्समध्ये पण गेला होता. मी बोललो होतो तुम्हाला याचा यूज खूप जास्त होतो. इट इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड इन विच डायव्हॅलंट मॅग्नेशियम इज अटॅच टू अल्किल ग्रुप अँड हॅलोजन ग्रुप. बरं आता कीटोन मिळवायचं आपल्याला. फॉर एक्झाम्पल CH3 C ट्रिपल बॉन्ड N. नाव माहिती तुम्हाला इथेन नायट्रिल किंवा मिथिल सायनाइड. रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट CH3MgI. नाव माहिती आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड. ग्रिग्नार्ड रिएजंटचा फॉर्म्युला पण पाहत होतो तुमचा R-MgX. अल्किल मॅग्नेशियम आणि आयोडाईड घेतला पण इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर. जेव्हा जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करतो आपण काय वापरावं लागतं आपल्याला ड्राय इथर. हा प्युअर अँड ड्राय इथर हा ग्रुप इथे अटॅच होतो. म्हणजे असा CH3C खाली CH3 पुढे डबल बॉन्ड N त्याला अटॅच होतो MgI. काय मिळतो तुम्हाला कॉम्प्लेक्स याचं हायड्रॉलिसिस होतं H3O+ आणि तुम्हाला मिळतो कीटोन असा CH3C CH3 CH3C CH3 याच्यातला O झाला प्लस NH3 नायट्रोजन हायड्रोजन याच्यातून येतील प्लस Mg. हे कायमचंच पार्ट झालं तुमचं. एक हायड्रोजन ग्रुप असतो काय असतो OH. हायड्रोनियम आयन ट्वाईस करतात. कशी लिहायची गरज नाही. काय मिळालं तुम्हाला ॲसिटोन. याचंच काय नाव आहे अजून प्रोपॅनोन आणि त्याचंच नाव होतं आपलं डायमिथिल कीटोन. दॅट इज प्रिपरेशन ऑफ कीटोन्स फ्रॉम नायट्रिल्स अँड बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार करू आपण. ॲरोमॅटिक कंपाऊंडसाठी असं ॲरोमॅटिक कीटोन बेन्झिन त्याला C ट्रिपल बॉन्ड N. नाव माहिती तुम्हाला बेन्झो नायट्रिल. आत्ता दिला होता प्लस ग्रिग्नार्ड रिएजंटचं घ्यावं लागेल म्हणजे बेन्झिन त्याला MgBr लावा. याचं नाव काय फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. जसा मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड होता फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. काय करावं लागेल ड्राय इथर पुढे कसं येईल बघा असं बेन्झिन. हा बेन्झिन
इथं कार्बन अटॅच झाला म्हणजे काय झाला, फिनिल ग्रुप सी या NMGBr याला अटॅच होईल. मग डबल बॉन्ड NMGBr झालं, कॉम्प्लेक्स येतो. याचं काय करायचं, हायड्रॉलिसिस. काय मिळेल तुम्हाला, बेन्झिन दोघांना C डबल बॉन्ड O, बेन्झिन C डबल बॉन्ड O प्लस काय बाहेर पडलं होता, NH3 प्लस MgBr आणि OH. इथं Br होतं म्हणून Br आणि OH. इथं आयोडीन घेतला होता म्हणून I आणि OH. या कंपाऊंडचं नाव मी याच्या पहिले पण सांगितलं आहे. बेन्झिन 2 रिंग आणि त्याला C डबल बॉन्ड O, कीटोनचा प्रकार होतो तो. काय नाव दिलं होतं आपण याला, बेन्झोफिनॉल. So this is preparation of ketones by using nitriles and Grignard reagent. पुढचं बघा, प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन्स फ्रॉम ॲसिल क्लोराईड. आपल्याला फक्त ॲलिफॅटिक कीटोनचं प्रिपरेशन आहे फ्रॉम ॲसिल क्लोराईड. ॲरोमॅटिक कीटोनचं कॅन्सल झालं आहे. ॲसिल ग्रुप माहिती तुम्हाला आता, बरोबर. तसंच ॲसिल ग्रुप RCOCl. याला लिहिताना आपण असं लिहिलं होता, आता असं लिहिलं मी, प्लस R2CD म्हणजे डायअल्किल कॅडमियम. काय झाला, ॲसिल क्लोराईड आणि हा डाय अल्किल कॅडमियम रिॲक्शन. काय पाहिजे आपल्याला, कीटोन. मिळतो तुम्हाला कीटोन. बघा तुम्हाला कीटोन समजत असेल काय मिळेल बघा, असा RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड O आणि हा R प्लस CdCl2 बाहेर पडतो. कॅडमियमची व्हॅलन्सी 2, मग CdCl नाही ना, CdCl2. रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल. इथं किती अल्किल ग्रुप होते, 2. मग याला पण काय करावं लागेल, ट्वाईस. मग 2R, तर आपण काय करावं लागेल आता, ट्वाईस. बघा 2R हे 2R झालं, 2 C डबल बॉन्ड O, 2 क्लोरीन 1 कॅडमियम. असं काय मिळालं तुम्हाला, कीटोन. कसं बोलाल, when acyl chloride react with dialkyl cadmium it gives corresponding ketones. आता हे अल्किल ग्रुप सेम राहतील किंवा डिफरंट राहतील. सेम राहिलं तर असं, डिफरंट राहिलं तर मग त्याला हा R डॅशने दाखवू आपण. फॉर एक्झाम्पल बघा, हा घेऊ आपण, ट्वाईस CH3COCl. नाव पाठवून गेले तर आता तुमचं ॲसिटिल क्लोराईड प्लस 2 अल्किल ग्रुप आपण काय घेऊ, समजा CH3चे, CH3 ट्वाईस CD. मग डाय अल्किल कॅडमियम इथं काय राहील, डाय मिथिल कॅडमियम. रिॲक्शन तुम्हालाही समजतंय, 2 मिथिल ग्रुप एकत्र येतील, ट्वाईस CH3C डबल बॉन्ड O CH3 प्लस CdCl2. काय नावाचं, डायमिथिल कीटोन, किंवा दुसरे नाव काय, ॲसिटोन. आणि तिसरे नाव काय, प्रोपॅनोन. राहील लक्षात. अजून एक एक्झाम्पल घेऊ बघा, ट्वाईस CH3COCl ॲसिटिल क्लोराईड प्लस C2H5 ट्वाईस CD. ॲसिटिल क्लोराईड, याचं नाव काय लिहाल आता, डाय इथिल कॅडमियम. काय मिळेल, ट्वाईस CH3C डबल बॉन्ड O आणि C2H5 प्लस CdCl2. काय मिळालं तुम्हाला, इथिल मिथिल कीटोन
दुसरं नाव काय राहील? किती कार्बन आहे बघा, 1 2 C2 आहे 2 3 4, 4 म्हणजे ब्युटॅनोन राहील, तो राहील लक्षात. दुसरा एक कंपाऊंड घेऊ आपण, समजा तिसरा C6H5COCl, C6H5 फिनल ग्रुप झाला. याचं नाव तुम्हाला याच्या पहिले दिलं होतं मी, बेन्झॉइल क्लोराईड. बेन्झॉइल क्लोराईड ट्वाइस प्लस CH3 ट्वाइस CD. नाव दिलं मी तुम्हाला डायमिथिल कॅडमियम. काय मिळतं तुम्हाला, तुम्हालाच माहिती आहे. आता बघा लिहून दाखवा, आता व्यवस्थित कळतं तुम्हाला. हे दोघं ग्रुप एकत्र करायचे. ट्वाइस C6H5 C डबल बॉन्ड O CH3 प्लस CdCl2. काय नाव आहे बघा कंपाऊंडचं, गेलं तुम्हाला बऱ्याच वेळेस, ॲसिटोफिनॉल. So this is the preparation of aliphatic ketones from acyl chloride. त्याच्यातला जो सेकंड पार्ट आहे तो कॅन्सल आहे तुम्हाला, प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम ॲसिल क्लोराईड. पुढची रिॲक्शन आता, पुढचं बघा, प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हिलाच म्हणतात पहिली रिॲक्शन त्यातली इटार्ड रिॲक्शन. इटार्ड रिॲक्शन मध्ये व्हिडिओमध्ये 1-2 वेळेस ब्लॅकनेस येईल, लाईट ये जा करत होती म्हणून. इटार्ड रिॲक्शन काय बघा, जर आपण मिथिल बेन्झीन घेतला, त्याचा जो मिथिल ग्रुप आहे that is oxidized by using strong oxidizing agent like chromium chloride in carbon disulfide solvent, we get corresponding aldehyde. पहिले कॉम्प्लेक्स मिळेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर काय मिळतं, अल्डिहाइड हायड्रॉलिसिस नंतर. मग रिॲक्शन कशी आहे त्याची, मिथिल बेन्झीन त्यालाच काय म्हणता तुम्ही, टोलिन. असा काय असतो CH3, त्याला आपण आता लिहू HH म्हणजेच काय झाला तो टोलिन. इट इज ऑल्सो कॉल्ड मिथिल बेन्झीन. दिस मिथिल बेन्झीन is oxidized by using chromyl chloride. chromyl chloride चा फॉर्म्युला आपला CrO2Cl2, that is chromyl chloride in carbon disulfide solvent. ऑक्सिडायझिंग एजंट होतो. तर पहिले तुम्हाला क्रोमियम कॉम्प्लेक्स मिळतो. कसा मिळतो, C हा H हा कंपाऊंड बघा, 2 हायड्रोजन आहे त्याच्यात अजून उरलेले, त्याला तो क्रोमिल क्लोराईड अटॅच होतो. असा OCrOH झाला Cl2OCrOH Cl2. बघा बरं, बरोबर आहे का? सापडलं. मग काय करावं लागेल तुम्हाला, आता काहीतरी वेगळं करावं लागेल. बघा त्याचं नाव क्रोमियम कॉम्प्लेक्स आहे. क्रोमियम कॉम्प्लेक्स. काय करावं लागेल तुम्हाला, ट्वाइस याचा हायड्रॉलिसिस करायचं बाय युजिंग हायड्रोनियम आयन.
यू कॅन ऑप्टेन अल्डिहाइड. तर बेन्झीनपासून कोणतं अल्डिहाइड मिळतो माहिती आहे तुम्हाला? दॅट इज बेन्झा अल्डिहाइड, CHO, बेन्झा अल्डिहाइड. व्यवस्थित बघा रिॲक्शन. मग एकदा वापस काय म्हणायचं? इटार्ड रिॲक्शनमध्ये मिथिल बेन्झीन और टोलिन इज ऑक्सिडाइज्ड बाय युजिंग क्रोमिल chloride in presence of carbon disulfide solvent. First we get chromium complex which on hydrolysis gives खाली बघा product benza aldehyde.